योगी कथा प्रकरण 11. अध्यात्म व नियोजनाचे अजोड उदाहरण. लक्ष्मणराव बळी. माझे लहान मामा श्री लक्ष्मणराव उर्फ बाबू बळी. त्यांच्यामध्ये अध्यात्म नियोजन, कनवाळूपणा, सेवाभावी वृत्तीचा संगम होता. त्या काळात त्यांचे 4थ्या वर्गापर्यंत शिक्षण झाले होते. गावात आलेल्या प्रत्येक घटनेची नोंद ते ठेवत असत. गावातील प्रमुख व्यक्तींच्या जन्म मृत्यूची नोंद त्यांच्याकडे असे. गावातील आपापसातील तंटे, फारकती यांच्याही नोंदी ते ठेवत असत. राजकारणाचा त्यांचा चांगला अभ्यास होता. अन्नधान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय ते करीत. एका व्यक्तीला पैसे दिल्यानंतरही तो नाकबूल झाला तर त्यांनी त्याला पुन्हा पैसे दिले. घरच्यांनी विरोध केला तर ते म्हणत असत की आपण समजू की चोरांनीच आपले पैसे चोरून नेले. त्यावेळी धान्याचे उत्पादन कमी व्हायचे. ऑक्टोबरनंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या घरातील धान्य संपायचे. ते सवाईने परत करायचे. म्हणून लोकांकडून उसने घ्यायचे. 1 क्विंटलचे 1.25 क्विंटल धान्य पुढच्या वर्षी परत करायचे. माझे मामा गरजूंना मदत करीत, परंतु त्यांच्याकडून सवाईने धान्य परत न घेता दिलेले तेवढेच घेत. धनसंचित करण्यापेक्षा काटकसरीने वागून व नियतीने पैसे जोडण्यावर त्यांचा भर होता. रामायण, महाभारत, श्रीहरी विजय, नवनाथ कथा, पांडव प्रताप, शिवलीलामृत यांचा त्यांचा अभ्यास होता. ते त्या ग्रंथाचे वाचन व त्यावर विवेचन सार्वजनिकरित्या करीत. मालेगाव शहरातील आनंदा सोभागे यांची कन्या कौसल्याबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कौसल्याबाई 40-41 वर्ष वयाच्या असताना त्यांचे निधन झाले. त्यांना 2 मुले आहेत. पत्नीच्या निधनानंतर त्यांनी पुनर्विवाह केला नाही. दोन्ही मुलांचे शिक्षण केले. त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. माझे ते मामा असले तरी चांगले मित्र होते. सर्व सुखदुःखाच्या घटना मला ते सांगत. त्यांचे मोठे भाऊ भुजंगा बळी यांना मूलबाळ नव्हते. त्यांची सेवाही त्यांनी वडिलांप्रमाणे केली. लक्ष्मणराव बळी यांचे 25 फेब्रुवारी 2009 कर्करोगाने निधन झाले.